आणि यानंतर एक मोठी बातमी, भाजपला नवे प्रदेशाध्यक्ष मिळालेले आहेत। रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती झाल्याचं आता जाहीर केलेलं आहे। रवींद्र चव्हाण यांच्यावर आगामी काळात दिली गेलेली ही मोठी जबाबदारी असेल। हे पत्र आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, महाअधिवेशन अगदी काही तासांवरती आलेलं असताना भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होतीये। आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस संबोधित करतायत, तर दुसरीकडे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती दिल्लीवरून करण्यात आलेली आहे। उद्या आपण जर पाहिलं असेल तर उद्या भाजपाचं महाअधिवेशन, भाजपाचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे भाजपाचे प्रमुख नेते अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। भाजपाच्या महाराष्ट्रातल्या प्रदेशाध्यक्षाची निवड ही मार्चमध्ये होणार आहे, कारण की भाजपाचे महाराष्ट्रामधले बूथ प्रमुख, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ही आपल्याला पुन्हा नव्याने या सर्वांची नियुक्ती होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे आपल्याला मार्चमध्ये निवडले जातील, साधारणतः 15 मार्चमध्ये। मात्र 15 मार्चपर्यंत हे भाजपाचे अध्यक्ष होईपर्यंत आता भाजपाचे महाराष्ट्राचे या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपल्याला रवींद्र चव्हाण कारभार पाहताना पाहायला मिळणार आहेत, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये होतं, कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी मुंबई असेल किंवा कोकण असेल या दोन विभागांमध्ये आपल्याला दमदार अगदी बरोबर आहे। निवडणुकीतली त्यांची कामगिरी आणि त्यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर भाजपनं सोपवल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकारी अध्यक्ष असतील रवींद्र चव्हाण, भाजप महाराष्ट्रासाठी। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। पुढची बातमी भिवंडीमधनं आणि बातमी धक्कादायक आहे। भिवंडीमध्ये एका महिलेला 8.5 लाखांचा गंडा घालणाऱ्या बोंदू बाबाचा पर्दाफाश झाला। पीडित कुटुंबाच्या ओळखीचा फायदा घेत या बोंदू बाबानं ही फसवणूक केली। पीडित महिलेचा पती आणि तिच्या मुलावर कुणीतरी काळी जादू केल्याची बतावणी या बोंदू बाबानं केली आणि महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी महिलेला एक अंडही दिलं। हे अंड पती आणि मुलावरती ओवाळण्यास सांगितलं। ओवाळलेलं अंड फोडल्यानंतर त्यामध्ये लोखंडी खिळा सापडला, त्यामुळे महिलेचा या भोंदू बाबावरचा विश्वास वाढला। ही काळी जादू उतरवण्यासाठी एक शव घेऊन, एक प्रेत घेऊन त्याच्यावरती तंत्रमंत्र करावे लागतील आणि काळी जादू या प्रेतामध्ये उतरवून देतो, मृतात्म्यामध्ये उतरवून देतो असं भोंदू बाबानं सांगितलं आणि यासाठी 8 लाख रुपये या महिलेकडनं उकळण्यात आले। सुरुवातीला पीडितेनं भोंदू बाबाला 1,63,000 रुपये दिले आणि बाकीची रक्कम तिनं कर्ज काढून दिली, पण अजूनही 3 लाख रुपये कमी पडत असल्यानं व्याजावरती या भोंदू बाबाकडनंच तिने उधार घेतले 3 लाख रुपये। याच्या बदल्यात दर महिन्याला ती भोंदू बाबाला 27,000चं व्याज देत होती। अखेर आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर या महिलेला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि पोलिसात तक्रार केल्यावर संबंधित भोंदू बाबाला आता अटक झाली आहे। नहीं, आपके ऊपर काला जादू किया गया है जो कि बहुत ज़्यादा बढ़ चुका है और इसकी ट्रीटमेंट की आपको ज़रूरत है। फिर बेटे को भी मेरे उसकी फ़ोटो देखी और उन्होंने बताया कि बेटे के ऊपर भी किया गया, बेटे का बहुत ज़्यादा बढ़ चुका है और उसके पास टाइम बहुत कम बचे हैं। उसके पास 6 महीने बस बचा है। 6 महीने में वो या तो पागल हो जाएगा या फिर उसकी डेथ हो जाएगी। तो हम लोग ने ट्रीटमेंट उनसे पूछा, हम लोग डर गए थे बहुत ज़्यादा उनकी ये बात सुनकर। हम लोगों ने उनसे ट्रीटमेंट पूछा कि क्या इसका ट्रीटमेंट है, तो उन्होंने बताया कि इस काम के लिए मुझे एक डेड बॉडी की ज़रूरत होगी। उस डेड बॉडी पर मैं जादू करके आपके बच्चे का सारा जादू उस डेड बॉडी पे ट्रांसफ़र कर दूंगा और फिर वो डेड बॉडी कब्र में दफन कर दी जाएगी। उसके लिए हम लोग को मालेगांव जाना पड़ेगा डेड बॉडी लेने के लिए। मालेगांव वो हम लोगों को लेकर गए अपनी गाड़ी से। वहाँ पर एक बंदा मिला और उसने फिर डेड बॉडी बोला कि ठीक है मैं देता हूँ, उसके लिए मुझे 8 लाख रुपए लगेंगे। 21व्या शतकात आजही अशा प्रकारचे जादूटोणा करून लोकांना फसवलं जातं आणि लोक सहजपणे त्या बाबांच्या आहारी जातात। ते अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि आम्हाला जे लोक विचार करतात त्यांना ते अत्यंत खेदजनक आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या बाईची डोबाडूक झाली केवळ कोणीतरी करणी केले म्हणून। आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्या बाबाने वेगळी गोष्ट सांगितली होती की मालेगावला जाऊन तिथल्या कब्रस्तानामधून डेड बॉडी आणून त्या डेड बॉडीवरती काहीतरी त्या करणी उतरायचं काम तो करेल। ते तर आणखीनच ऐकल्यावरती
अत्यंत वाईट वाटलं, कारण इतक्या वर्षात आम्हाला असा अनुभवच नाही. शेवटी कुठल्याही प्रकारचा गुणही येत नाही आणि काही फरक पडत नाही आणि व्याजाचे पैसे द्यावे लागत आहेत. एवढी मोठी रक्कम आपण या हजरत बाबाला दिलेली आहे, आपण फसलो गेलो आहोत याची जाणीव त्या महिलेला झाल्यानंतर त्यांनी सामाजिक संघटनांची मदत घेऊन काल अखेर त्यांनी पोल्युशन गाठलेलं आहे आणि आमच्याकडे ही तक्रार दिल्यानंतर यामध्ये शांतीनगर पोल्युशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढची बातमी बुलढाण्यामधनं. बुलढाण्यामध्ये 11 गावात केसगळतीच्या समस्येनं नागरिक त्रस्त आहेत. या टक्कल व्हायरसच्या बाधितांची संख्या आता 100च्या वर गेली आहे. या केसगळतीचा धसका इथल्या गावकऱ्यांनी इतका घेतलाय की गेल्या 3 ते 4 दिवसात यातल्या अनेकांनी आंघोळच केलेली नाहीये. बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसची दहशत. बाधित वाढल्यानं चिंताही वाढली. केस गळतीला घाबरून आंघोळच नाही. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील बोणगावसह अनेक गावात टक्कल व्हायरस वेगानं पसरू लागलाय. बोणगाव, कठोरा, हिंगणा, बोनगावसह अनेक गावात अचानक लोकांना केस गळती सुरू झाल्यानं नागरिक भयभीत झालेत. सुरुवातीला अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी बाधितांची संख्या होती, जी आता 100च्या वर पोहोचली आहे. अनेकांच्या घरात जवळपास प्रत्येकालाच केस गळतीचा त्रास जाणवू लागलाय आणि याच केस गळतीचा धसका घेत आता लोकांनी गेल्या आठवड्यापासून आंघोळच केलेली नाहीये. मी आज 3 दिवस झाले आंघोळ केली नाही, कारण त्या पाण्याला खूप घाबरतात लोक. सर्वात प्रथम माझ्याच गावात पेशंट निघले, माझ्याच घरात निघले 3 पेशंट. त्याच्यानंतर आता जवळपास 10 ते 12 दिवस झाले. आता टोटल पेशंट झाले जवळपास 20, 25, 30 पेशंट झाले. आता 4-5 दिवस म्हणजे आमच्या घरचे समजा कसे 4-5 दिवस झाले आंघोळ करायला नाही, कारण की घरचे 2 पेशंट लागले आमच्या घरचे. डबल आंघोळ केली, 30 जर लागलं तर काय करायचं. या 4-5 दिवस झाले म्हणजे आंघोळ म्हणजे केस गेले तर अजून 2 खेप आंघोळ केली, आता डबल आलं तर मी आंघोळ करून नाही राहिलो, कारण की गेले तर मी ते धोका आहे. इथल्या पाण्यात नायट्रेट आणि क्षारांचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलंय. केस गळतीच्या भीतीमुळे इथल्या पाण्याचा वापर अनेक जण टाळतायत. अनेकांना तर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ करतात. पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे हे पाणी खराब आहे, तुम्ही वापरू नका. आम्हाला प्यायले असतं पाणी, नाही तर हे वापरायचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून, हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. काय मागणी आहे तुमची? आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोड पाणी आणि आंघोळी किंवा वापरायचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजे. जास्ती अशी झालेली आहे केस जाण्याची की हे केस गेल्यामुळे यांनी सांगले की बा पाणी वापरू नका, पाणी दूषित आहे. पाणी दूषित आहे तर नेमकं वापरायचं काय आम्ही, आणि फक्त येऊन सर्वे करून जाऊन राहिले, डॉक्टर लोक येऊन राहिले, त्याचं निदान अजूनही आजपर्यंत लागलेलं नाही. पाणी कुठे देऊन राहिले, पिण्याचं पाणी विकत घेऊन राहिलो. आता वापरू नका म्हणतात पाणी. हो, पाणी वापरू नका म्हणतात, हे या पाण्यानं होऊन राहिलं म्हणतात. केस गडी मला किती दिवस असं आंघोळ करत राहतात. आता 8-10 दिवस झाले बाबा, आता पाणी देणं आवश्यक आहे आम्हाला. आरोग्य विभागाच्या टीमनं गावातल्या लोकांचे केस, रक्ताचे नमुने आणि त्वचेचेही नमुने गोळा केलेत आणि प्रयोगशाळेत पाठवलेत. या नमुन्याच्या परीक्षण अहवालाची प्रतीक्षा आहे. त्वचा रोगामुळे सुद्धा ही समस्या उद्भवल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तो हा काही वेगळा आजार नाही आहे असं प्रथमदर्शनी दिसत आहे. हा टीनिया कॅपिटिस म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे आणि त्याची ट्रीटमेंट सुद्धा आपण एवढ्या लोकांना ऑलरेडी 3 ते 4 दिवसापासून सुरू केलेली आहे. त्यामुळे असं नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला आम्ही असं आश्वस्त करतो की आरोग्य यंत्रणा आपल्या या सर्व गावांमध्ये जे जे आजारी रुग्ण आहेत आणि जे त्या गावकरी आहेत त्यांच्यासोबत आहे. टक्कल व्हायरसमुळे बुलढाण्यातल्या अनेक गावात सध्या दहशतीचं वातावरण आहे. या टक्कल व्हायरस मागचं नेमकं कारण उलगडण्याची गरज आहे. तसंच इथल्या गावकऱ्यांना चांगल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर पावलं उचलावीत अशीही मागणी होतीये. राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.